परंतु ते सकस संतुलित आहार घेताना मला त्रास व्हायचा. आता काय मी घेत नसायचं. मग आमचे मेंटॉर दीपकजी नरोडे सर आणि कविता मॅडम राहुरीला आले, अनेकदा आले, 3-4 वेळेला, आणि मला त्याचं महत्व पटवून सांगितलं आणि मग घ्यायला सुरुवात केली. आणि मग तेव्हापासून आज म्हणजे जॉईन करून मला 24-25 महिने झाले, परंतु मी 18-19-20 महिने झाले असतील आजारी पडत नाही. आताही माझे खूप हजारो किलोमीटरचे दौरे होतात. आणि हा मी अपंग आहे, पण मला अपंग समजत नाही. म्हणून आताही कॉलवर कोणी अपंग असतील तर त्यांनी एक लक्षामध्ये ठेवावं, आपलं गेलंय काय, त्याच्यापेक्षा आपल्याकडे शिल्लक काय आहे त्याचा विचार करावा. म्हणून जे शरीराने अपंग आहेत त्यांच्यासाठी एक सांगतो, आणि जे मनाने अपंग आहेत त्यांच्यासाठी सांगून जातो, जिंदगी में कभी उदास नहीं होते, तकदीर की खेल से निराश नहीं होते, बातों की लकीरों पर यकीन मत करना, क्योंकि तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. खूप छान, खूप खूप जोरदार क्लॅपिंग करायचे आहे महाराजांसाठी. आणि शिवशाहीर म्हणून त्यांचे दूरदर्शन वरती बाहेरच्या देशांमध्ये खूप छान प्रकारे कार्यक्रम असतात. पण मला एक सिंपल प्रश्न विचारायचा महाराज, की हे जे त्रास व्हायचे तुम्हाला याच्या अगोदर म्हणजे कमिटीला जॉईन होण्यापूर्वी, तर तुम्ही हे त्रास नाहीसे करण्यासाठी काही प्रयत्न केले होते का? नाही, डॉक्टरांकडेच जायचं फक्त, आणि माझ्या गाडीत ते इनो राहायचं सारखं. आता 19 महिने किंवा 24 महिने झाले, तर तुम्ही ते इनो वगैरे किंवा असं काही नाही, आता काहीच नाही. आणि उलट 10 किलो वजन माझं कमी केलंय मी, आणि एवढ्या 20 महिन्यापासून आहे तसा स्टेबल आहे. कारण ज्या पद्धतीनं आयुष्य जगायला पाहिजे त्या पद्धतीनं याच्यामध्ये, या कम्युनिटीमध्ये वर्कआउट झाल्यानंतर जे मार्गदर्शन केलं जातं तज्ञांचं, तर ते खरंच मौलिक आहे, आणि म्हणून मला ते आवडलं. वाव, किती छान, जोरदार क्लॅपिंग करायचे आहे आदरणीय डॉक्टर विजयजी तनपुरे महाराज. खूप सुंदर एक्सपिरियन्स आहे. आणि आता तुम्ही म्हटले त्याचं सगळं आहार तुम्हाला सुरुवातीला नाही आवडला, पण आता काय फिलिंग आहे त्याबद्दल तुमची? नाही, ते खूप छान. म्हणजे मँगोचं घेतलं ते आंबा खाल्ल्यासारखं होतं त्याच्यामुळे, पण मला मँगोच चालतं. आणि दुसऱ्या स्ट्रॉबेरी वगैरे आहे, पण परंतु एक मानसिकता तशी झाली म्हणता येईल. पण काही नाही, मनावर काम केलं की होतं ते सगळं. किती सुंदर रिझल्ट आलाय महाराज. सध्या वय किती आहे तुमचं? माझं 53. आणि आता फिलिंग काय आहे? किती वर्ष जास्त सारखं जाणवतं? 25-30. 25 वर्षांनी तारुण्य वापस आले. जोरदार क्लॅपिंग करायची आहे. जबरदस्त, खूप छान. खूप खूप शुभेच्छा आहेत सगळ्या कम्युनिटीच्या वतीनं, सगळ्या महाराष्ट्रातील तमाम व्यक्तींच्या वतीनं आपल्या शुभेच्छा. यस, नेक्स्ट आपण थायरॉइड वगैरे, पण मग कसलाही काहीच नव्हतं निघालं. पण मग त्यांनी ट्रीटमेंट, पण वजन अर्धा किलो पण नव्हतं कमी झालं सर. आणि किती दिवस ट्रीटमेंट केली मॅडम तुम्ही असं वाढलेलं वजनाची? 1 महिना केली, पण मग 1 महिन्यात अर्धा किलो पण नाही कमी झालं. मग नंतर सोडून दिली आम्ही. बर. आणि आता या कम्युनिटीला जोडून किती दिवस झाले? कम्युनिटी जॉईन होऊन सर 1 वर्ष झालं मला. आता 1 वर्ष. मॅडम तुम्हाला वाटलं होतं की वजन कमी होऊ शकतं म्हणून? नाही सर, जेव्हा भेटलं तेव्हा विश्वास नव्हता बसला, कारण प्रयत्न खूप केले होते, त्याच्यामुळं विश्वास नव्हता बसला. पण सरांनी खूप योग्य असं मार्गदर्शन केलं आणि छान असा रिझल्ट आलाय सर मला. तर पाहू शकता मॅडम, जसं सरांनी सांगितलं तसं आहारात बदल केला, नियमितपणे वर्कआउट आणि कोचच्या मार्गदर्शनाने सुंदर असा सकस संतुलित आहार घेऊन मॅडमला रिझल्ट आलेला आहे. खूप खूप अभिनंदन मॅडम. यस, नेक्स्ट जाणार आहोत आपण